या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण होम टॅबमधील पॅराग्राफ ग्रुप बघणार आहोत. पॅराग्राफ ग्रुप हा डावीकडून तिसरा ग्रुप आहे. पॅराग्राफ अलाइनमेंट तुमच्या डॉक्युमेंटची रीडेबिलिटी वाढवते आणि ते दिसायला चांगले करते. ते पॅराग्राफचा अपीअरन्स ठरवतात. आत्ता पॅराग्राफ डावीकडे अलाइन झाले आहेत. म्हणजे टेक्स्ट डावीकडून उजवीकडे जात आहे आणि लेफ्ट मार्जिनला अलाइन आहे. पॅराग्राफ पेजच्या सेंटरला अलाइन करण्यासाठी त्याला सिलेक्ट करा आणि अलाइन टेक्स्ट सेंटरवर क्लिक करा. पॅराग्राफ पेजच्या उजवीकडे अलाइन करण्यासाठी त्याला सिलेक्ट करा आणि अलाइन टेक्स्ट राईटवर क्लिक करा. आता पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि मग जस्टिफायवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही वर्डमध्ये टेक्स्ट जस्टिफाय करता, तेव्हा टेक्स्टला पॅराग्राफच्या दोन्ही बाजूंनी स्ट्रेट एजेस मिळतात. जेव्हा तुम्ही जस्टिफाय वापरता, तेव्हा वर्ड लेफ्ट आणि राईट मार्जिनला टेक्स्टची प्रत्येक ओळ वाढवते. त्यामुळे पॅराग्राफमधील टेक्स्टची शेवटची लाईन इतर लाईनपेक्षा तुलनेने छोटी राहते. लाईन आणि पॅराग्राफ स्पेसिंग तुम्हाला डॉक्युमेंट वाचायला सोपे करते. पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि मग लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंगवर क्लिक करा. आता तुम्ही उपलब्ध ऑप्शन्समधून तुम्हाला हवा असलेला लाईन स्पेसचा नंबर सिलेक्ट करा. या व्यतिरिक्त तुम्ही मेन्यूमध्ये खाली असलेल्या लाईन स्पेसिंग ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि लाईन स्पेसिंग ड्रॉपडाऊन मेन्यूमधून पॅराग्राफ डायलॉग बॉक्समध्ये अंडर स्पेसिंगमधून लाईन स्पेसिंग ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला पॅराग्राफच्या आधी किंवा नंतर स्पेस ॲड करायची असेल, तर बिफोर किंवा आफ्टर बॉक्समध्ये व्हॅल्यू एंटर करा. जर तुम्हाला पॅराग्राफच्या आधीची किंवा नंतरची स्पेस रिमूव्ह करायची असेल, तर रिमूव्ह स्पेस बिफोर पॅराग्राफ किंवा रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅराग्राफ सिलेक्ट करा. फॉर्मॅटिंग मार्क्स हे सिम्बॉलचे सेट आहेत, जे डॉक्युमेंटमधील स्पेसिफिक फॉर्मॅटिंगला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन देतात. शो और हाईड हे असे स्विच आहे, ज्याने तुम्ही डॉक्युमेंटमधील हाईड फॉर्मॅटिंग मार्क्स पाहू शकता. फॉर्मॅटिंग मार्क्स चालू करण्यासाठी शो और हाईडवर क्लिक करा. आता तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये अनेक मार्क्स दिसत असतील. फॉर्मॅटिंग मार्क्स बंद करण्यासाठी पुन्हा त्यावर क्लिक करा. लक्षात घ्या, जेव्हा शो और हाईड बंद असते, तेव्हा त्याची बॅकग्राऊंड शेडेड असते. बुलेट्स बुलेटेड लिस्ट तयार करण्यासाठी वापरले जाते. तुम्ही पहिल्यापासून बुलेटेड लिस्ट तयार करू शकता किंवा एक्झिस्टिंग टेक्स्ट वापरू शकता. पहिल्यापासून बुलेटेड लिस्ट तयार करण्यासाठी बुलेट्सवर क्लिक करा आणि टेक्स्ट टाईप करा. नवीन बुलेट ॲड करण्यासाठी एंटर प्रेस करा. एक्झिस्टिंग टेक्स्ट वापरून बुलेट लिस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला जो टेक्स्ट लिस्टमध्ये बदलायचा आहे तो सिलेक्ट करा आणि बुलेट्सवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही बुलेटच्या पुढील डाऊन ॲरो सिलेक्ट करता, तेव्हा तुम्हाला विविध बुलेट स्टाईल्ससोबत बुलेट लायब्ररी दिसेल. जर तुम्ही नन सिलेक्ट केले, तर बुलेट्स निघून जातील. तुम्ही एक्झिस्टिंग बुलेट स्टाईल्समधून स्टाईल सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्या गरजेनुसार कस्टम बुलेट ठरवू शकता. नवीन स्टाईल डिफाईन करण्यासाठी डिफाईन न्यू बुलेट सिलेक्ट करा. सिम्बॉल और पिक्चरवर क्लिक करा आणि कोणताही सिम्बॉल किंवा पिक्चर सिलेक्ट करा जो तुम्हाला वापरायचा आहे. आवश्यकता असल्यास फॉन्ट आणि अलाइनमेंट स्पेसिफाय करा. तुम्ही ओके क्लिक करण्यापूर्वी नवीन स्टाईल प्रिव्ह्यू करू शकता. नवीन स्टाईल लायब्ररीमध्ये ॲड झाली आहे. काही वेळा तुम्हाला एखादी बुलेट स्टाईल आवडते किंवा आलेल्या डॉक्युमेंटमधील बुलेट स्टाईल उपयुक्त वाटते. तुम्ही या बुलेट स्टाईल्स तुमच्या बुलेट लायब्ररीमध्ये ॲड करू शकता. तसे करण्यासाठी डॉक्युमेंट बुलेट्समधील बुलेट स्टाईलवर राईट क्लिक करा आणि ॲड टू लायब्ररीवर क्लिक करा. तुम्ही बुलेट स्टाईल रिमूव्ह पण करू शकता. बुलेटवर राईट क्लिक करा आणि रिमूव्ह सिलेक्ट करा. तुमच्या लायब्ररीमधून बुलेट स्टाईल रिमूव्ह होईल. नंबरिंग हे नंबर लिस्ट तयार करण्यासाठी वापरले जाते. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आधीच असलेल्या टेक्स्टला नंबर देण्यासाठी
टेक्स्ट सिलेक्ट करा आणि नंबरिंगवर क्लिक करा. नंबर लिस्ट पहिल्यापासून तयार करण्यासाठी नंबरिंगवर क्लिक करा आणि टेक्स्ट टाईप करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला पुढच्या नंबरवर जायचंय, तेव्हा प्रत्येक वेळी एंटर दाबा. ज्याप्रमाणे तुम्ही बुलेट स्टाईल बदलू शकता, त्याचप्रमाणे नंबरिंग स्टाईलही बदलू शकता किंवा स्वतःची नवीन स्टाईल पण तयार करू शकता. नंबरिंग ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा आणि योग्य ऑप्शन सिलेक्ट करा.